परभणी मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहूयात। परभणीमध्ये एक MIDC आहे, पण त्याच्यात जास्त बिझनेस आला नाहीये। तर माझं असं ओपिनियन आहे की उमेदवारांनी MIDCत बिझनेस इतकं जास्त अट्रॅक्ट करावं की आपण रादर दॅन एक इम्पोर्टिंग जिल्हा आपण आसपासचे जिल्हा आणि साईडला हैदराबाद आहे तिकडे एक्सपोर्ट करण्यासारखं जिल्हा बनवू, असं MIDC परभणीचं व्हायला हवं। जसं परभणी जिल्हा आहे, इथे एज्युकेशनवर खूप फोकस देण्याची गरज आहे। इथले विद्यार्थ्यांना जेव्हा प्रॉपर इंटरनेट कनेक्शन, फॅसिलिटीज, नॅशनल एन्व्हायरमेंट कसं आहे जॉब्सचं, हे सगळं माहिती जेव्हा त्यांना कळणार तेव्हा ते त्या हिशोबाने नॅशनल मार्केटमध्ये सर्वाइव्ह करू शकणार। हा जिल्हा हा काळ्या भूमीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण इथं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटवर कुठलाही पक्ष काम करायला तयार नाही। खरं पाहता गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्याच्या कोणीही समस्या समजून घ्यायला तयार नाही, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटवर कोणी काम करायला तयार नाही, फूड प्रोसेसिंगवर कोणी काम करायला तयार नाही। MIDC इंडस्ट्रियल एरिया तर अजिबातच आमच्या जिल्ह्यात नाही, रोडचं नेटवर्कसुद्धा नाही आहे।